राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी ज्यूस सेंटरवर मिळतो तसा मँगो फालुदा तयार करणार आहोत। तर आपल्याला दुधाचे पदार्थ बाहेर खाण्यासाठी नकोसं वाटतं, तर त्यासाठी आपण घरीच फालुदा तयार करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, 5 मिनिटात फालुदा तयार होतो। तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला मँगो फालुदा बनवायचा आहे, तर या ठिकाणी सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत। तर आपल्याला मँगो फालुदाच नाही तर कुठल्याही प्रकारचा फालुदा बनवायचा असेल, सब्जाच्या बिया ह्या लागतातच। सब्जाच्या बिया ह्या कुठल्याही किराणा दुकानावर अगदी सहजरित्या उपलब्ध असतात। तर मी या ठिकाणी 2 चमचे सब्जा घेतलेला आहे। तर हा सब्जा आपल्याला 10 मिनिटांसाठी भिजत घालायचा आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला भिजत घालायचं आहे 10 मिनिटांसाठी। सब्जा भिजेपर्यंत आता आपण फालुद्याची शेवई आपण बॉईल करून घेऊया। मी या ठिकाणी मार्केटमधील रेडीमेड शेवई घेतलेली आहे, 2 चमचे आहे। आता आपण बॉईल करून घेऊया। आपली शेवई बॉईल होत आलेली आहे। यामध्ये आता 1 चमचाभर साखर टाकून घेऊया। बघू शकता आपली शेवई एकदम जास्त आपल्याला चिकट करायची नाही, अशा प्रकारे साधारण आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे। आता शेवई आपण एका चाळणीमध्ये चाळून घेऊया। यावरती आपल्याला एकदम थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा एकदम छान आपली शेवई बॉईल झालेली आहे। मँगो फालुद्यासाठी आपल्याला 2 आंबे लागणार आहेत, पिकलेले 2 आंबे घेतलेले आहेत। आता आपण पल्प काढून घेऊया। आता ह्या आंब्याच्या फोडी आपल्याला फालुद्यावरती टाकून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, अर्धी वाटी। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। यामध्ये आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 ग्लास दूध, थंड दूध आहे। आता आपण मँगो पल्प आणि दुधाची प्युरी तयार करून घेऊया। बघा अशा प्रकारे आपण प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता आपण लगेच फालुदा सर्व करायला घेऊया। सुरुवातीला आपण यामध्ये 1 चमचा सब्जा टाकून घेऊया। त्यानंतर 1 चमचा शेवई टाकून घ्यायची आहे। आता थोडी टूटी फ्रुटी टाकून घेऊया। आता यामध्ये आपण दूध आणि मँगोची प्युरी टाकून घेऊया। यामध्ये आता व्हॅनिला आईस्क्रीम 1 चमचा आपल्याला टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही टाकू शकता। यामध्ये आता टूटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर ड्राय फ्रुट्स, त्यानंतर मँगोचे छोटे छोटे काप आहे।
होणारा मँगो फालुदा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.